हेमलता ठाकरे यांचा आत्महत्येचा प्रयत्न, झोपेच्या गोळ्या खाऊन त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला आहे। हेमलता ठाकरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठातील उपकुलसचिव आहेत। कुलगुरू विजय फुलारी, कुलसचिव प्रशांत अमृतकर यांनी छळ केल्याचा त्यांनी आरोप केलाय। सुसाईड नोटमुळे माहिती समोर आली आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातल्या उपकुलसचिव हेमलता ठाकरे यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला। मोठ्या प्रमाणात झोपेच्या गोळ्या खाऊन त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला। ठाकरे यांना तातडीनं खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय। हेमलता ठाकरे यांनी लिहिलेल्या सुसाईड नोट मधली काही नावंही देखील समोर आलेली आहे। यामध्ये विद्यापीठाचे कुलगुरू विजय फुलारी, कुलसचिव प्रशांत अमृतकर यांनी छळ केल्याचा आरोप सुसाईड नोटमध्ये आहे। विविध कारणांना नोटीस काढून त्यांना छळलं असा आरोप ठाकरे यांनी केला आहे। आणखी माहिती याबद्दल घेऊयात, आपले प्रतिनिधी विजय चिडे आपल्या सोबत आहेत। विजय, नक्कीच सौरभजी, जर बघितलं छत्रपती संभाजीनगरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील उपकुलसचिव जे आहेत त्यांचा आत्महत्येचा प्रयत्न होता। मात्र सुसाईड नोट लिहून जे आहे की त्यांनी झोपीच्या गोळ्या घेतल्या होत्या, त्यामध्ये त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे। विशेष म्हणजे त्यांनी सुसाईड नोट देखील यामध्ये तयार केली होती। त्यामध्ये कुलगुरू विजय फुलारी आणि कुलसचिव प्रशांत अमृतकर यांच्यावरती गंभीर आरोप जे आहेत ते देखील या सुसाईड नोटमध्ये केलेले आहे। वारंवार मला नोटीस काढून छळत असल्याचं त्यांनी त्या नोटीसमध्ये म्हटलेलं आहे। त्याचबरोबर त्यांनी ही नोटीस जी आहे ती त्यांच्या कुटुंबियांना दिली होती। मागील काही दिवसापासून कुलगुरू विजय फुलारी आणि कुलसचिव प्रशांत अमृतकर हे मला छळत असल्याचं त्यांनी म्हटलं। त्याचबरोबर कामाचा देखील तणाव जो आहे तो सातत्याने मला देत असल्याचं त्यांनी त्या सुसाईड नोटमध्ये म्हटलेलं आहे। त्यानंतर त्यांनी मोठ्या प्रमाणात झोपीच्या गोळ्या ज्या आहेत त्या घेतल्या आणि आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे। मात्र हे संपूर्ण प्रकरण जे आहे ते आता एका सुसाईड नोटमुळे समोर आलेलं आहे। सध्या तरी त्यांच्यावरती छत्रपती संभाजीनगरच्या एका खाजगी रुग्णालयात जे आहे ते उपचार सुरू आहेत। सौरभजी, ठीक आहे विजय, धन्यवाद या माहितीबद्दल।